आयोगावर सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत। आयोगाच्या हाती निवडणुकांची सूत्र म्हणजे राष्ट्रद्रोह आहे असंही सामनामध्ये नमूद करण्यात आले। तर सामनामधून आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं निवडणूक आयोगावर सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच भाजपवरही टीका करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देशातील प्रमुख राजकीय पक्षांचा विश्वास उरलेला नाही। सामनातला पुढचा मुद्दा आहे त्यांच्या हाती निवडणुकांची सूत्र असणं हा राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा आहे। निवडणूक आयोगानं राजकीय वादंगापासून अलिप्त राहावं। पण सध्याचा निवडणूक आयोग राजकीय खेळातील वजीर बनला आहे। आयोग लोकांच्या आदराला आणि विश्वासाला पात्र राहिलेला नसेल तर अशा आयोगाला भंगारात फेकून देण्याची हीच वेळ आहे अशा शब्दात सामनामधून टीका करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील सर्व पक्ष त्यासाठी एकवटले आहेत। लोकशाही संविधान वाचवण्यासंदर्भात कुणाचंही दुमत नाहीये। पडेल ती किंमत मोजू आणि लोकशाही वाचू, संविधान वाचू। सत्य हाच भारतीय संविधानाचा आधार आहे। त्या सत्यासाठी निवडणूक आयोगावर निघालेला प्रचंड मोर्चा क्रांती घडवेल अशा रीतीनं सामनामधून टीका करण्यात आली आहे। निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। आपण बघतोय नाशिकमधून मनसैनिक आणि त्यासोबतच ठाकरेंचे शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। काही डाव्या पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत।